पायऱ्या घ्यायच्या सोपं आहे ना. तर पायऱ्या घ्यायच्या सोपं आहे ना. या दरीमध्ये जाण्यासाठी आपल्याला काही पायऱ्या उतरून जायला लागतील. त्या खूपच तीव्र स्वरूपाचा उतार असलेल्या आहेत. जर आपण जपून जर गेलं तर या ठिकाणी आपण जाऊन या दरीमध्ये, खोल अशा दरीमध्ये तुम्हाला रामेश्वराचं मंदिर पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर तुम्हाला तिथूनच जवळ असलेला हा छानसा निसर्गरम्य अशा परिसरामधला धबधबा, जो या जामखेड परिसरातला म्हणजेच बीड जिल्ह्याकडे असा असलेला एकमेव धबधबा तुम्हाला पाहायला मिळेल. पावसाळ्यात या धबधब्याला चांगलं पाणी असतं. पर्यटक इथं गर्दी करतात आणि या धबधब्याचा आनंद लुटतात. या धबधब्याकडे जाण्याचा मार्ग थोडा खडतर आहे, अडचणीचा आहे, पण जर काळजी घेऊन जर गेलं तर आपल्याला या सर्व गोष्टींचा आनंद घेता येईल. निसर्गरम्य अशा सानिध्यात हिरवेगार झाडांमध्ये, झाडा झुडपांमध्ये आपल्याला हा परिसर पाहायला भेटेल आणि एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात घालून चांगला आनंद मिळवण्याचा प्रयत्न आपण इथं येऊन करू शकतो. तर चला जाऊयात आपण खाली मंदिराकडे. बघा पर्यटक कसे या पायऱ्या चढून येत आहेत. खोल दरीतून वरती येताना ही छायाचित्र आहेत. तर मित्रांनो, इकडं आणखी एक तुम्हाला छोटा धबधबा दिसेल. असे छोटे मोठे धबधबे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. तर बघा दरीमध्ये असलेला हा धबधबा आणि या धबधब्याचं वाहणारं पाणी. उन्हाळ्याचा कोसळणारा धबधबा.